हा मित्रांनो, आज याला आपण सोडून देणार आहोत धरणामध्ये, कारण की 10 दिवस जास्त झाले. हे आपल्या कूलरच्या टफमध्ये स्पेशलमध्ये याला मी बनवलं होतं मस्त राहायला. घरचे म्हणत सोडून दे, पण घरी कोणी नसते, लक्ष देत नाही. तर याला मेल्यापेक्षा इकडं सोडून दिलेलं बरं आहे ना, आहे का नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या हॅपी ब्लॉग चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग आपला याच्यासाठी आहे की मला या समोरच्या रेल्वे पटरीवर कासवचं एक पिल्लू दिसलं होतं छोटंसं. तर त्याच्याने का पाठीला थोडंसं लागेल होतं, समजा गिट्टीचे खडे वगैरे लागले असतील. तर मग मी त्याला 5-7 दिवस समजा घरी ठेवलं आणि ते जरा आता पहिल्यापेक्षा बरं झालं असं मला वाटत आहे. त्यानं तर 3-4 दिवस तर पहिले काही खाल्लं नाही. मग समजा गव्हाचं पीठ आणि मुरमुरे वगैरे सेव घेऊ टाकले वरून, तर ते तरंगताना ते खात जात. तर मी त्याला आता तिथं बाजूच्या धरण आहे तिथं त्याला सोडून देतो धरणामध्ये, कारण की विहिरीमध्ये पण माझ्या भरपूर सारे कासवात, 5-6 कासवात, पण ते मोठे आहेत. मागच्या वेळी मी असंच लहानसं पिल्लू टाकलं होतं धरणात, विहिरीमध्ये. तर ते त्या मोठ्या कासवनं त्याला मारून टाकलं होतं, खाल्लं होतं. हे या गड्ड्यात भेटलं होतं मला. ते इथं होतं ते कासवचं पिल्लू. हे पाहू शकता तुम्ही, बॅक कॅमेरा करून मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता मी चाललो याला धरणात सोडून द्यायला. तर सोडून तर द्यावं वाटू राहिलं, पण घरी पण ठेवून काही फायदा असं वाटत नाही. समजा मेलं गेलं तर लय खराब वाटते, कारण की याच्या पहिले माझ्या मैत्रिणीनं मला एक सशाचं पिल्लू गिफ्ट दिलं होतं. पण मी नाशिकला जॉब लागल्यामुळं मी नाशिकला होतो 3 महिने. तर घरी याच्याच टाईमला त्याला घराच्या अंदर एक मांजर आलती जंगली आणि त्याला मारलं. तेव्हापासून मला ते लय खराब वाटते घरी कोणतं पेट वगैरे पाळणं. तेव्हापासून मी घरी काहीच ठेवत नाही. कुत्र्याचे पिल्लू पण होतं, ते पण तसंच वारलं. त्याचं घरी आपल्यासमोर जर जीव लावला आणि ते गेलं तर लय खराब वाटते. त्याच्यापेक्षा मग बरं आहे की आपण त्याला सोडून दिलं बरं आहे. ते त्याच्या हिशोबानं बरोबर जगून जाते. आणि मोठं धरण आहे, त्याला अजून पिल्लं भेटतील कासवाचे, काही वांधा नाही. पिल्लं भेटतील हे ते. आणि हे समोरचा रस्ता पहा कसा आहे तर धरणाचा. आता पाहू शकता मित्रांनो, इकडे कसं आहे, हेच तो आपल्या वावराचा रस्ता आहे ना, तोचा इकडे कल्ला करत यावं लागते. तर धरण तर इथून लई दूर आहे. जायचं कसं ते धरण आहे, पाहिलं. तर आता मी जाऊ कसं आहे, पूर्ण कपडे खराब होतात आणि इकडे डुकराचा भेव पण लय आहे, समजून राहिलं. मी पहिला रस्ता पाहतो काय आहे तर, आणि मग ब्लॉग चालू करतो बनवणं. मित्रांनो, धरणात तर सोडून द्यायला चालवलं होता कासव, पण माझ्या समोरून 2 एवढे मोठे डुकरं गेले. तर माझी पुरी पंढरी घाबरली, तुम्हाला काय सांगू. मोबाईल पण पडला होता खाली, पण हे नाही पडू दिलं मी मग कासवचा. बॅक कॅमेरा चालवता मी चालू ठेवायला पाहिजे असतं, तुम्ही पाहिले असते ना. तर छोट्या म्हशीच्या पिल्लू वगैरे एवढे 2 डुकरं होते, एवढा जोरात माझ्या समोरून पडून गेले. तर माणसाला समजे नाही की श्वास घेऊ का काय करू. तर आता धरणात टाकायचा प्रोग्राम कॅन्सल. तिकडे पण एक नदी आहे, त्या नदीत जाऊ आपण आता. तर चला मग. आता मित्रांनो बघू शकता, आपण आलो आहे इकडे. आता इकडून नाही दिसणार, कासवले सोडायले. काटे रुतले पायात, पाहून घ्या काटे. अशा रस्त्यावर जरा सांभाळून राहायचं भाऊ, बेकार काम आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी कासवले सोडून देणार आहो. बरंच आहे इथं, कासव गिसव मस्त आरामात राहील, काही वांधा नाही. चला आता कासवले सोडू आपण. मागं ठेवलं होतं मी डब्बा. अरे श्याम माय, अरे यार, कासवले सोडून द्यायच्या पहिले कासवच पडून गेला भाऊ याच्यातून. अरे पुरा मिट्टू पाडून टाकला. मला कासवले सोडून दाखवायचं होतं यार, पण काय कासव गेला. आता पुरं पाणी गडूड झालं. मी चालू राहिलो होतं, काही दिसत नाही आहे. एक मिनिट मित्रांनो, एक चुकी झाली. मी हे असा डब्बा इथं ठेवला होता, तो असा पडून डायरेक्ट असा झाला आणि कासव मी सोडून द्यायच्या पहिलेच गायब झाला. पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की मी सोडून दिलं म्हणून त्याला. आता एवढ्या मोठ्या पाण्यात कुठं बसू पाहत मी त्याला. पण जाऊ दे, आता जे झालं ते झालं. कासव तर गेला आपला घरी राहिल्यापेक्षा. तर बस आजच्या ब्लॉगसाठी एवढं. पण अफसोस हे आहे की कासव सोडताना दाखवायचं होतं मला, पण
काय यार, तो 2 मिनटं नाही थांबू शकला, तो डब्बा याच्यातून कलंडून हा पडून गेला. चला बस आजच्यासाठी एवढंच. जरा चॅनलला सबस्क्राईब फॉलो गिलो करा. हे आज मी पहिल्यांदा म्हणून राहिलो, कारण की मला जसा पाहिजे तसा काहीच रिस्पॉन्स भेटून नाही राहिला. ठीक आहे मग, थँक्यू.